सांगू इच्छितो की ही जी ढगफुटी आहे म्हणा किंवा अवेली पडणारा पाऊस हे आपल्या मानवानं केलेल्या अविचाराचे फल आहे, ज्याला वातावरणीय बदल, क्लायमेट चेंज, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग त्याला शब्द दिला. अल गोर हे अमेरिकेचे तत्कालीन व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांनी उष्णता वाढणार आहे जगामध्ये अशा प्रकारची लोकांना सूचना दिली आणि कालांतराने ती खरी ठरत झाली. आज विधान सभेमध्ये प्रश्न विचारताना सन्माननीय आमदार संतोष दानवे यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली आणि त्याच्यावर जवळजवळ माझ्या दृष्टिकोनातून 30 ते 35 मिनिटं सभागृहामध्ये चर्चा झाली. साधारणपणे 300 वर्षापासून युरोप आणि अमेरिकेच्या लोकांनी भूगर्भातल्या असलेल्या खनिजाचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं वापर केला आणि परिणामी एकूण जो निसर्गाचा समतोल बिघडायला सुरुवात झाली. आणि नंतर मग आज पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आणि एकूण उष्णता वाढली आणि भविष्य काळामध्ये कोळशावर निर्माण होणारी वीज ही बंदच होणार, किंबहुना पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं टोटली बंद होती. हे मी आज बोलतो. कोणी म्हणेल कशाला का गणेश नाईक काय होत, कारण 2012 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांना मी एक पत्र दिलं होतं, म्हणजे पुस्तक दिलं होतं आणि त्याचं टायटल ठेवलं होतं मी ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कूलिंग. म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड़ आपले माँ के नाम ही जी संकल्पना मांडली, त्याच्यामधून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक सूचना घेतली आणि त्यांनी राज्यामध्ये 300 कोटी वृक्ष लावण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं. आता 300 कोटी उद्दिष्ट ठेवताना रोपाची उपलब्धता नाही म्हणून वनमंत्री म्हणून 5 ठिकाणी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या कोकणाकरता शहापूर तालुक्यामध्ये टिश्यू कल्चरची लॅब तयार होते, पश्चिम महाराष्ट्राकरता पुण्यामध्ये लॅब तयार होते, त्याचबरोबर मराठवाड्याकरता संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लॅब तयार होते, जळगावमध्ये खानदेशाकरता आणि नागपूरमध्ये विदर्भाकरता अतिशय गतीनं त्या ठिकाणी रोपं निर्माण करणं, त्यांचं संगोपन करणं आणि त्याकरता सर्वांनी सहभाग घेणं. एकूणच आज आमदार आशिष देशमुख यांनी असं म्हटलं की माझा 10% आमदार निधी मी वृक्षारोपणासाठी देऊ इच्छितो आणि त्यांनी सांगितलं की ठराव करा. तर मी ठराव करणं प्रश्न असा आहे की काही ग्रामीण भागातल्या लोकांना ठीक आहे, परंतु शहरी भागामध्ये 10% निधी देणं उचित अनुचित याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. एकूणच भविष्य काळामध्ये मी जे मनमोहन सिंग साहेबांना जे पत्र दिलं त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की वर्ल्ड ग्रीड ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे सोलरच्या माध्यमातून वीज निर्माण व्हावी आणि ती जगाचं एकच ग्रीड बनावं. म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे अति सुरुवातीला सूर्य उगवणारे देश आहेत, त्याच्यातला सूर्याचा प्रभाव, सोलरच्या याचा प्रभाव बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान या इराण, इराक वगैरे या ठिकाणी तो होईल आणि भविष्य काळामध्ये निश्चितपणे इलेक्ट्रिकल व्हेकल हाच त्याला पर्याय राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आता याविषयी तुम्ही का चर्चा केली, तर हे जे ढगफुटी किंवा हवेली येणारं पाणी हे त्याचंच परिणाम आहे. जर का महाराष्ट्र राज्याने उद्याला 300 कोटी झाडं लावली आणि आज सुद्धा फॉरेस्टमध्ये चांगल्या प्रकारे झाडं आहेत. आज शहरी भागामध्ये सुद्धा लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे. सोशल फॉरेस्टच्या माध्यमातून सुद्धा लोक झाडं लावत आहेत. जर अशाच प्रकारचे अन्य राज्यांनी सुद्धा झाडं लावली तर आपला भारत निश्चितपणे संपन्नतेकडे जाईल. युरोप आणि अमेरिकेमध्ये तर काही ठिकाणी 70% जागा
ही झाडाने व्यापलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 21% जागा भूभाग हा वन विभागाकडे आहे. म्हणजे तो खबरूलप्रमाणे 33% व्हावा अशा प्रकारचे केंद्र सरकारच्या वन विभागानं महाराष्ट्र सरकारला कळवलेलं आहे. आता 12% अधिक जागा वाढवण्याकरता जनसामान्यांचा त्या ठिकाणी सहभाग असल्याशिवाय या गोष्टी घडणार नाही. आणि आज ही जी परिस्थिती निर्माण झाली की पूर्वी वसई नगरपालिका वेगळी होती, विरार नगरपालिका वेगळी होती, नाला सोपारा पण नगरपालिका वेगळी होती, त्याचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं. दुर्दैवानं या सर्वांना सामावून घेण्याकरता ज्या बुद्धिमत्तेचे जे अनुभवाचे अधिकारी वर्ग असायला पाहिजे होतं, दुर्दैवानं तो उपलब्ध झाला नाही. आणि परिणामी आज वसई विरार शहराची दयनीय अवस्था आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकून बांधकामं केली. काही ठिकाणी जुने नाले असलेल्या जागा सुद्धा भरल्या आणि त्याच्यावर त्या ठिकाणी बिल्डिंगा बांधल्या. आता ती दोष कोणाचा द्यावा, आता या ठिकाणी कोणाला स्टिकर लावण्याची माझी इच्छा नाही. परंतु भविष्य काळामध्ये आम्ही जे सगळेजण आम्ही आता जो पाणी दौरा केला, निश्चित स्वरूपामध्ये आलो की याची सॅटेलाईटच्या माध्यमातून किंवा ड्रोनच्या माध्यमातून याचं संपूर्ण चित्रीकरण करून लवकरच साधारणपणे 15-20 दिवसाच्या आतमध्ये वसई शहराची आजची जी स्थिती आहे ती गुप्ते सॉल्ट, तुम्ही नाव ऐकलं असाल. गुप्ते सॉल्ट हा 1000 एकर जागा महसूल विभागाची गुप्तेनं त्यावेळेला सरकारने देऊ केली होती, परंतु गुप्तेने त्याचा वापर न केल्यामुळे ती मूळ जागा पुन्हा शासनाकडे वर्ग झाली. मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही पालघर जिल्ह्याच्या वाढवण बंदर, त्याच्यानंतर होणारा नवीन विमानतळ याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना मी सांगितलं की वसई शहरामध्ये गुप्तेंची असलेली ती 1000 एकर जागा आहे, त्या जागेचा वापर साधारण 300-400 एकर जागेमध्ये होल्डिंग पॉईंटसाठी होता. त्याच्यानंतर महानगरपालिकेला काही उत्पन्न होण्याकरता त्याच्यातली 100-150 एकर जागा महापालिकेकडे जावी. त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेचं मोठं थिएटर व्हावं, स्टेडियम व्हावं आणि त्याच्यानंतर राहिलेल्या जागा साधारण 200-250 एकर जागा या शहरामध्ये राहणाऱ्या विविध धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या लोकांना त्यांच्या वास्तू करता द्यावे. कारण मधल्या काळामध्ये मी काही समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाच्या लोकांनी माझ्याकडे आमच्या समाजाच्या वास्तू करता जागा देण्याची विनंती केली. मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांशी सुद्धा बोललो आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा त्याला संमती दाखवले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवली, माननीय कलेक्टर महोदया यांना मी सांगितलं की बा तुम्ही आणि महापालिकेचे आयुक्त या दोघांनी त्या अनुषंगाने डिझाईन तयार करा आणि भविष्यकाळामध्ये माननीय गरज पडेल तर मंत्रिमंडळाकडे जावं लागेल. ही जागा या लोकांना देताना कॅबिनेटची त्याला संमती घ्यावी लागेल. परंतु मला विश्वास आहे की ज्या विचारसरणीनं समाजाच्या हिताकरता चालणारं सरकार आहे तर त्या ठिकाणी तिला अडचण येणार नाही. आज आता वसई महानगरपालिका वसई विरारमध्ये आतले अंतर्गत भूमिगत ड्रेनेज नाहीत. त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत तर ही बांधकामं अनधिकृत जर करायची नाहीशी करायची म्हटली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून सरकारनं माननीय बावनकुळे साहेबांच्याच महसूल विभागामार्फत शासनानं कॅबिनेटची मान्यता घेतली की 2011 पर्यंत राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी ते फक्त फॉरेस्टच्या जागेत असता कामा नये किंवा डिफेन्सच्या जागेत असता कामा नये. डिफेन्स आणि फॉरेस्टची जागा वगळता त्या ठिकाणी ती राहणारी जागा त्यांच्या मालकीची करून देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून साधारणपणे या शहराचा विकास कसा होईल. शेवटी ही बघितलेली परिस्थिती धारावीची झोपडीपेक्षा स्थितीची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती दूर करण्याची शासनाची निश्चित इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये माननीय मोदीजींनी प्रत्येकाला घर मिळावं
ही संकल्पना मांडलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन बांधील आहे. आणि आता ह्या परिस्थितीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो, म्हणजे की तुम्ही म्हणाल तेव्हा या अशा परिस्थितीत तुम्हाला आनंद का वाटतो? आनंद यासाठी वाटतो ही सगळ्या शासकीय यंत्रणा अतिशय दिवस रात्र झटले. तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा चित्रीकरण केलं, ज्या ज्या ठिकाणी म्हणजे मीडिया, प्रिंट मीडिया, तुमची इलेक्ट्रॉनिक मीडिया, म्हणजे सोशल मीडिया मी म्हणतो की तुमच्यामुळे लोकांना अंदाज आला आणि सर्व पक्षांचे नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी उतरले, मोठ्या मोठ्या NGOज उतरले, आमचे खासदार, आमदार आणि महापौर सुद्धा, नगरसेवक सुद्धा, या सगळ्यांनीच त्या ठिकाणी कष्ट केले. आता या परिस्थितीत ही काय कोणाच्या एकामुळं आलेली नाही. याला जबाबदार महापालिका एकटी नाही, याला जबाबदार नगरसेवक नाही, त्याला आमदार ही फार कालखंडापासून निर्माण झालेली परिस्थिती. परंतु या परिस्थितीवर मात निश्चितपणे आपल्याला करायची आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने साधारण 15 मी आता माननीय आयुक्त पृथ्वीराज महोदयांना आणि जाखड मॅडमना पण सांगितलं की तुम्ही एकत्र बसा आणि या सगळ्या म्हणजे MSCBचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, हायवे अथॉरिटीचे अधिकारी, जे पर्यावरणचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश करून उच्चस्तरीय त्या ठिकाणी बैठक घेऊन या वसई शहराला एक चांगला आकार देण्याचा विचार आहे. तो त्या ठिकाणी कसलाही राजकीय भूमिका मनात न घेता समाजाची आपली बांधिलकी आहे, त्या समाजाचं चांगलं हित व्हावं मी त्या ठिकाणी धारणा ठेवलेली आहे. आता एकूणच आम्ही सकाळपासून जवळजवळ 5-7 ठिकाणी व्हिजिट केल्या, ससूनगर, त्याच्यानंतर बापा. तर या सर्व ठिकाणी परिस्थिती लोकांची फार दोलायमान आहे. लोकांनी संकटाशीच मुकाबला केलेला आहे. अजून काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये अजून पाणी आहे आणि ह्या अशा परिस्थितीतून त्या राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना जी गरजेची निकड आहे ती सगळी पूर्ण केली. आता विचारा प्रश्न. आता मदत कधीपर्यंत आपण तर अधिकारी पोहोचले आम्हाला तुम्ही विचारलं तर लोकांना आपल्या मदत होत बंधू बाब अशी आहे की अधिकारी वर्गाला जाण्यासाठी सुद्धा रस्ता